हत्तींच्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाय, आजऱ्यातील हत्तीग्रामसाठी 90 कोटी, वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा. तिलारीतील हत्ती अधिवासासाठी 12 कोटींचा प्रस्ताव. घाटकरवाडी येथे हत्तीग्राम, खाद्य, कुंपण आणि सुरक्षित अधिवासाच्या उपाययोजनांवर भर. आजरा व चंदगड तालुक्यात गेल्या 2 दशकाहून अधिक काळ सुरू असलेल्या हत्तीच्या उपद्रवाला कायमस्वरूपी लगाम घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथे प्रस्तावित हत्तीग्रामसाठी 90 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून वनमंत्री गणेश नाईक यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत ही घोषणा केली. हत्तीचा अधिवास, त्यांचे व्यवस्थापन आणि स्थानिक पातळीवर निर्माण होणारा मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी हत्तीग्राम उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून हत्तींच्या उपद्रवामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान तिलारी राखीव वनक्षेत्रात हत्तीसाठी स्वतंत्र अधिवास विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या प्रकल्पासाठी प्राथमिक स्वरूपात 12 कोटी रुपयांची तरतूद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तिलारी परिसरात हत्तीसाठी आवश्यक खाद्य उपलब्ध करून देणे, संपूर्ण क्षेत्राला संरक्षण कुंपण उभारणे आणि सुरक्षित अधिवासी निर्माण करणे अशा उपाययोजनांचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. बैठकीत पश्चिम महाराष्ट्रात बिबट्यांचा तर कोकण आणि सीमा भागात हत्तींचा उपद्रव वाढत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. हत्तींच्या वावरामुळे शेतजमीन आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने केवळ तात्पुरत्या उपायांऐवजी हत्तींच्या अधिवासाचे व्यवस्थापन आणि मानव हत्ती संघर्ष कमी करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तींचा उपद्रव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशिक्षित वन कर्मचाऱ्यांना ट्रॅक्विलायझर सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हत्ती तसेच अन्य वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची भरपाई अधिक व्यवहार्य पद्धतीने देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. बांबूंचा गवताऐवजी वनस्पतींच्या स्वरूपात समावेश करून त्यालाही नुकसान भरपाई देण्याचे तत्वता मान्य करण्यात आले आहे. याशिवाय हत्तींच्या उपद्रवामुळे नुकसान होणाऱ्या फणस आणि काजू बोंडासाठीही नुकसान भरपाई मिळावी यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आजरा व चंदगड तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ हत्तींचा वावर कायम आहे. हत्तींच्या कळपापासून ऊस, भात, केळी, बांबू यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. वन विभागाच्या विविध उपाययोजनांनंतरही हत्तींचा उपद्रव पूर्णपणे थांबलेला नाही. या पार्श्वभूमीवर घाटकरवाडी येथील हत्तीग्रामसाठी 90 कोटींचा निधी आणि तिलारीतील हत्ती अधिवासांसाठी 12 कोटींच्या प्रस्तावामुळे मानव हत्ती संघर्ष कमी करण्याच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. हत्तीग्राम केवळ हत्तींच्या व्यवस्थापनापुरते मर्यादित न राहता भविष्यात पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे. हत्तींचा अधिवास, वनक्षेत्र आणि निसर्ग पर्यटनाचा योग्य समन्वय साधल्यास आजरा चंदगड परिसरातील पर्यटनाला चालना मिळू शकते. घाटकरवाडी येथे हत्ती संगोपन केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला सुरुवातीला ग्रामस्थांकडून विरोध झाला होता. मात्र वन विभाग, तत्कालीन आमदार आणि सध्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या चर्चेतून हा तिढा सोडवण्यात आला आहे. आता शासनाकडून निधी मंजूर झाल्याने या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा.